हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण ग्रीन चिकन करणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य हे चिकन आहे। ह्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे। त्यानंतर त्याच्यासाठी मसाला करायचा आहे। तर हा टोमॅटो, एक मोठा टोमॅटो घेतला आहे, एक मोठा कांदा, त्यानंतर लसूण, आलं, त्यानंतर खोबरं, ओलं खोबरं, आणि ग्रीन चिकन आहे त्यामुळे हिरवी मिरची आणि लाल तिखट थोडंसं टाकणार आहे। लाल तिखट म्हणजे ही चटणी आहे आमची, कोल्हापुरी चटणी। आणि ग्रीन चिकन म्हणून आता त्यासाठी आहे पालक, थोडासा पालकाची पानं आणि थोडीशी कोथिंबीर। तर आता आपण हे चिकन जे आहे ते आता हे थोडा वेळ भिजत ठेवले मी, एक 15-20 मिनटं। त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे। आता आपण इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे। तर त्यावर आता हे मी कांदा, आलं, लसूण, हे मिरच्या हे थोडंसं भाजून घेणार आहे। मोठा कांदा घेतलेला आहे हा। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। त्या मिरच्या टाकते, मिरच्या तुकडे करून टाकते। तर ग्रीन चिकन आहे म्हणून आपण हिरवी मिरची घेतली। आता हे आपलं वाटण करायचं चालू आहे। ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये आता ह्या लसूण पाकळ्या एक 7-8 टाकलेलं, त्यानंतर आलं, आता हे सगळं भाजून घ्यायचं। हे मी भाजून घेते आणि कोथिंबीर आणि पालकाची पानं ही फक्त भाजायची नाही, बाकीचा हे सगळा मसाला भाजून घ्यायचा आणि नंतर त्याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची। आता याच्यामध्ये भाजतानाच मी थोडेसे जिरे टाकणार आहे। जिरे टाकले। आता टोमॅटो, हा मी एक मोठा टोमॅटो घेतला आहे। फक्त याचा कच्चापणा निघून जाण्यासाठी टोमॅटो पण जरासा परतवून घ्यायचं। आता हे मी सगळं व्यवस्थित भाजून घेते। हे व्यवस्थित भाजून घेते आता आणि नंतर आपण ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये पालकाची पानं आणि कोथिंबीर टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पुढची कृती करूया, फोडणी टाकूया। आता आपण ह्याची फोडणी करून घेणार आहे। तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता ह्याच्यामध्ये तेल टाकायचं, तेल टाकून घेते। नॉनव्हेज आयटम असल्यामुळं थोडंसं तेल जास्त लागतं। तर आता तेल तापू देत। तेल तापलं की आपलं हे तयार झालेलं वाटण हे टाकायचं आहे त्यामध्ये।
आता ह्याच्यामध्ये थोडासा हे मसाला झालेला आहे, त्याला पाणी पूर्ण सुकलं आहे, तेल थोडं सुटायला लागलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला टाकते. थोडासा चिकन मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकलं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, थोडंसं. तर चिकन शिजायला जास्त वेळ नाही लागत. आता हे जे चिकन आहे हे मी याच्यामध्ये टाकते. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे खरडा चिकन पण करता येतं. त्याला ग्रेव्ही नसते, थोडंसं. आता हे ग्रेव्हीवालं आहे माझं, थोडंसं ग्रेव्ही करणार आहे मी, जास्त पातळ नाही करणार आहे. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे, तर ते टाकते. गरम पाणी टाकले. आता याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. याला झाकून शिजवून घेऊया. आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, 2 शिट्ट्या मी करून घेतले. तर आता हे झालंय का बघूया. आता कुकर थंड झालाय, हे बघा.